नमस्कार. मी राकेश देशमुख. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील रिहे परिसर आहे. त्या परिसरामध्ये एक स्थानिक प्रशासन असेल, त्यांनी त्या ठिकाणी कारवाई केली. एक जो कुटुंब होतं, त्या कुटुंबाच्या घरावर बुलडोझरने ते घर पाडण्यात आलं आणि त्यांचा जो गोठा होता तोही पाडण्यात आला आणि त्याला त्यांच्या घरातूनच बेदखल करण्यात आलं. त्या व्यक्तीच्या जो सोशल मीडियावर जो भावना व्यक्त करत होता, त्या भावना इथपर्यंत पोचल्या. त्यांची ती 2 मुलं होती, त्यांनी खूप हंबरडा फोडला होता, रडत होते. परंतु त्यांचं जे रडणं असेल, त्यांच्या भावना असेल, त्यांचा जे आक्रोश असेल, ते इतरांना कोणालाही समजलेलं दिसत नाही. ज्या पद्धतीने सर्वजण बघ्याची भूमिका घेतलेली होती. अत्यंत जी कारवाई आहे, ते प्रथमतः त्या कारवाईचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो, संताप व्यक्त करतो. जर एखाद्या कुटुंबावर किंवा एखाद्या घरावर असेल, जर तुम्हाला कारवाई करायची असेल, तर ते अतिक्रमण असेल तर तुम्ही त्यांना मुदत देणं गरजेचं आहे. किंवा ती जागा भूसंपादन करायची असेल तर तो योग्य तो मोबदला देऊन ती जागा हस्तांतरित करायची, अशी ही ती प्रक्रिया आहे. परंतु त्यांना विश्वासात न घेता अशा पद्धतीची कारवाई करणं कितपत योग्य आहे? आज आपला जो महाराष्ट्र आहे, हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. साधू संतांची भूमी, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारा हा महाराष्ट्र आहे. अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली, जे संविधान दिलं, त्या संविधानाच्या आधारावर जे कायदे आले आणि त्या कायद्याच्या धर्तीवरच ह्या सगळे नियम लागू होतात. परंतु बघा, जर एखादं घर अतिक्रमणामध्ये असेल तर जी काही प्रोसिजर असेल, ज्या काही तरतुदी असतील, जे काही नियम असतील, त्या नियमानुसारच ती कारवाई करणं गरजेचं होतं. कुठेतरी मुदत देऊन असेल तर ती कारवाई करणं अपेक्षित होतं. परंतु अशा पद्धतीची कारवाई केली आणि सर्वत्र त्या कारवाईचा निषेध व्यक्त होत आहे. आज त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना प्रशासनाचे आभार मानले, की माझं तुम्ही घर तोडलं त्याबद्दल तुमचा आभार. मी आता खिंडीत चाललेलो आहे. हे जे गायी असतील त्यांचा आता सांभाळ तुम्हीच करा. इतकं तो व्यक्ती हवालदिल होऊन तो बोलत होता. कोरोनाचा कालखंड जाऊन आता कुठेतरी सर्वजण आपलं जो काही संसार असेल, आपलं जे कुटुंब असेल, आपलं जे प्रपंच असेल, ते त्या प्रपंचात आता कुठेतरी उभारी घेताना दिसत आहे. एखादं घर एवढं बनवलं असेल, तेव्हा तुम्ही काय झोपले होते का? तेव्हा तुम्ही ते नोटिसा देऊन ते काढणं गरजेचं होतं. पण इतकं मोठं घर झालं, किंवा तुम्हाला भूसंपादन करायचं असेल तर त्यांना त्या ठिकाणी मोबदला देणं गरजेचं होतं. परंतु अशा पद्धतीने कारवाई केली, त्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि त्यांना त्यांच्या घरातूनच बेदखल करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे एक वाक्य आहे, कारभार ऐसे करावे रयतेच्या भाजीच्या डेटाचं हात न लावणे, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे वाक्य आहे. परंतु बघा, आज या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे? समाजाप्रती आदर, समाजाप्रती भावना, समाजाचं हित, राज्याचं हित, देशाचं हित, ही जी भावना आहे ती कुठेतरी आता लुप्त होत चाललेली आहे. हे राज्य संविधानावर चालतं, भावनेवर चालत नाही, हे मान्य आहे. परंतु जेव्हा अशा पद्धतीने जेव्हा कारवाई केली जाते, एक मोठं घर एखाद्या कुटुंबाने बांधलं असेल आणि ते घर तोडताय तुम्ही बुलडोझरने, तो व्यक्ती कोण आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, आम्हाला माहीत नाही. परंतु तो व्यक्ती एक माणूस आहे आणि तो माणूस आपल्या व्यथा हंबरडा फोडून मांडत आहे. कुठेतरी त्याच्या बोलण्यातून या यंत्रणेचं ही जी कारवाई आहे तर कुठेतरी ती चुकीची वाटत आहे. एखाद्या खड्ड्यातून एखाद्या तरुणाचा असेल, एखाद्या व्यक्तीचा असेल, वाहन चालकाचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपण विचार करतो दुसऱ्याचा झाला आहे, आपल्याला काय फरक पडतो. एखाद्या महिलेवर असेल, एखाद्या तरुणीवर जेव्हा अत्याचार होतो तर ती महिला दुसऱ्याची आहे, इतरांची आहे, आपल्याला काय फरक पडतो. एखाद्या व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल होतो, परंतु इतरांवर झालेला आहे, आपल्याला काय फरक पडतो.
मंडळी, निश्चित फरक पडतो. दुर्दैवाने अशी घटना कोणाच्या घरात घडू नये, परंतु जेव्हा प्रसंग घडतात तेव्हा आपण फक्त त्यावेळेस एकटे असतो, जरी आपण सत्य असू तेव्हा. परंतु जेव्हा अशा पद्धतीने जेव्हा घटना बघतो, दुःख होतं, वेदना होतात. एखाद्या व्यक्तीला त्यांच्या घरातूनच बेदखल केले जातं. सर्वसामान्य नागरिक प्रश्न विचारतो की महाराष्ट्र कुठल्या दिशेला चाललेला आहे. धन्यवाद.